तर बघा, ह्याच्या पुढं जो तुम्ही व्हिडिओ बघणार आहे ना, तो व्हिडिओ हे मला म्हटलं की टाकू नकोस, कारण त्या व्हिडिओमध्ये मी थोडंसं चुकीचं बोललेले आहे. तरी पण मी तो व्हिडिओ शिकाय आता टाकलाय, कारण हे माझं व्हिडिओ बघत नाहीत म्हणून मी टाकतीया. पण ज्या पण वेळेस तो व्हिडिओ काढला मी, नंतर ह्यांच्या लय शिव्या खाल्ल्यात. खरंच बघा आता पुढं तुम्ही तो व्हिडिओ, की व्हिडिओ मध्ये मी नक्की कुठं चुकली या. हा बोला. तुम्हा तिघांना आहे ना मी एक प्रश्न विचारतो. हा विचारा. तो पण याच महिन्यातला आहे, फेब्रुवारी महिन्यावरतीच डिपेंड आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये डिपेंड आहे. हा मग काय करायचं आता? त्या प्रश्नाचं उत्तर आहे ना फेब्रुवारीच्या कॅलेंडर मध्येच दिसणार तुम्हाला. दिसणार? हा. जर तुम्ही हुशार असाल ना तिघं, हा तर ते शोधून काढणार. हुशार दाखव फेब्रुवारीचा महिना दाखव. आता हा फेब्रुवारी महिना आहे. ठीक आहे, त्याच्यातल्या 3 गोष्टी सोडून पण. थांबा, पहिले तर आम्हाला प्रश्न सांगा ना, या महिन्यातला काय आहे, म्हणजे प्रश्न काय आहे? की हा फेब्रुवारी महिना का खास आहे, पण त्याच्यामध्ये आहे ना 3 गोष्टी सोडायच्या. एक म्हणजे महाशिवरात्री, दुसरी शिवजयंती आणि तिसरं व्हॅलेंटाईन डे. ह्या 3 गोष्टी सोडून हा महिना का खास आहे ते ओळखून दाखवा, किंवा ह्या महिन्यामध्ये काय असं रहस्य आहे. व्हॅलेंटाईन डे पण खास आहे काय तुमच्यासाठी? सोडून म्हणलंय मी, सोडून वळका पाहू. आता काय आहे ह्याच्यामध्ये खास, काय कळा ना मला. ते तुम्हाला काय दिसतंय का ह्याच्यामध्ये खास? ह्या महिन्यात किती दिवस आहेत? 28 दिवस आहेत. 28 दिवसामध्ये तर मला ह्याच्यामध्ये तर काहीच खास दिसेना. सांगू का? हारले का? लगेच सांगणार पण. मग तुम्ही हारले एवढं विचार करायला लागले. कारण की ना ह्याच्या पहिलं पण आमचं हेच चाललंय या, की काय खास आहे काय खास आहे. जवळजवळ आम्ही 15 मिनिटं झालं ह्यांनी आम्हाला हा प्रश्न विचारू, म्हणून ह्यांना पण उत्सुकता झाली सांगण्याची. म्हणजे ज्यांनी प्रश्न केलाय त्यालाच उत्सुकता झाली या, कधी आपण उत्तर दिली याचं आहे ना. सांगू का? सांगा मग. आता आहे तुम्हाला माहिती तर सांगा. हारले ना तुम्ही? हा हारले. दाखव कॅलेंडर कडे दाखव. दाखवा दाखवा ना तुम्ही तर दाखवा. हा दाखवा. हा कॅलेंडर. हा 4 रविवार, 4 सोमवार, 4 मंगळवार, 4 बुधवार, 4 गुरुवार, 4 शुक्रवार आणि 4 शनिवार. हे रहस्य आहे त्याच्यामधलं. 4 चापटी देऊ का आता मी? काय अर्धा तास झालं कनपूज केलंय आम्हाला. असलं असतं वय तेव्हा कुठं. मी म्हणते काय खासे काय खासे, आम्हाला वाटलं आमच्यासाठी काहीतरी सरप्राईज आहे. ह्या दिवशी काहीतरी खासे, ह्या दिवशी काहीतरी खासे. हे वय खासे, मग हे काय एवढं विशेष वाटण्यासारखं आहे? काय आहे का पोरांना तुम्हाला काय म्हणजे तुम्ही हे झालं काय, आनंदी झालं काय उत्तर ऐकून? हसायला आलं. असले प्रश्न करते ना, असल्या माणसाला 4 चापटे दिल्या पाहिजेत खरं म्हणजे. 7. आता मला कोणी नियम द्यायला येऊ नका बरं का इथं, की नवऱ्याला अशी म्हणती या. प्रश्नच असा केला या, की डोकं हल्ल्यासारखा प्रश्न केलाय. नवऱ्याला अशी म्हणती असं अजिबात ही फालतू कमेंट करायला येऊ नका. आणि माझी मजेच छवेल देण्याची चापटी, पण त्यांनी पण खायला पाहिजेत ना, बरोबर का नाही? मी एक दिवस पर्यंत त्यांच्या मला 2-4 खायला लागत याला. एक तर माझी नीटनीटकी त्यांना बसणार पण नाही. असं अजिबात ही कमेंट करायला येऊ नका. आणि आमचं डोकं खाल्लं यांनी जवळजवळ अर्धा तासाच्या पुढून. 15 मिनिटं 20 मिनिटं झालं असेल. हाय रे बाबले, आपल्या यांनी डोकं खाल्लं. 20 मिनिटं झालं आमचं डोकं खाल्लंय. काय खास आहे या फेब्रुवारी महिन्यामध्ये, काय खास आहे? हे खास होतं बघा. आता हे आहे का आता? तर बघा, तुमच्या घरामध्ये अशी आहेत का माणसं की बिनकामाची डोकं खाणारी? ही काय आमच्या घरामध्ये आहे बिनकामाची डोकं खाणारी. म्हणजे आपण तर स्वतः तर कन्फ्यूज होणार, पण दुसऱ्यांना पण कन्फ्यूज करून टाकणार. आणि हे जर म्हणलं ना
की तुम्हाला आज मी आहे ना एक आनंदाची गोष्ट सांगणार आहे. तर आमचा अजिबात विश्वास बसत नाही तिघांचा. का नाही बसत माहितीये का विश्वास? कारण त्या आनंद आहे ना काहीच म्हणजे आनंदाची काही गोष्टच नसती या. म्हणजे सांगितली ना त्यांनी तरी पण ती आनंदाची काही गोष्ट नसती. म्हणजे आपल्या काही कामाची नसती ती. अशी त्या आनंदाच्या गोष्ट सांगते तू. आता आम्हाला वाटलं आमच्यासाठी काहीतरी सरप्राईज की बाबा चला फेब्रुवारी मार्च काहीतरी सरप्राईज असणार आहे आमच्यासाठी. सरप्राईज प्लॅन बी केलाय का आम्ही उत्सुक झालोया ना ऐकण्यासाठी. टिकून कांटाव करून बसलोया उत्तर ऐकण्यासाठी आणि हे सरप्राईज सांगितले या. तर चला जाऊ द्या. ठेवून टाक बाळ कॅलेंडर. बाय बाय सगळ्यांना. आणि हा रात्रीचा व्हिडिओ काढलाय बरं का. तर शुभरात्री सगळ्यांना. हे काय आर्या पण बाय हे काय शुरू पण शुरू आपला वरती चढलाय. शुरू बाय बाय. शुभरात्र म्हणा की सगळ्यांना. शुभरात्र सगळ्यांना. शुभरात्र सगळ्यांना. हा शुभरात्र. तुम्ही पण म्हणा हो शुभरात्र. अहो लय भारी प्रश्न होता तुमचा. नाराज होऊ नका. आम्ही इतकं जी खुश झालोय प्रश्न ऐकून. तर हे काय बघतात ना लोक त्यांना पण मरणाचा आनंद झालाय आणि ते इतकं जी पोट धरू हसायला लागलेत. आता हे काय हे दाजी आहेत ना म्हणजे माझं नाही दाजी तुमचं दाजी मी यांना पाहुणं म्हणते. पाहुणं आहेत ना नाराज झालेत थोडस. की नाराज ह्यासाठी की मी एवढा महत्वाचा प्रश्न विचारलाय 15 मिनिटं झालं आणि तुम्ही त्याला म्हणजे काहीच हे केलं नाही. म्हणजे रिस्पॉन्स चांगला दिला नाही. त्यामुळे ते थोडंसं नाराज झाल्यात. तर जाऊ द्या होऊ द्या. काय एवढं आपण ताण नाही काही सगळं केलं. होऊ द्या जाऊ द्या नाराज. कारण 15 मिनिटं आम्हाला पण त्यांनी टेन्शन मध्ये पाडलं होतं. तर चला बाय बाय सगळ्यांना. शुभरात्र. ठेवते आता.